आपणा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावामध्ये सलाम. उपासना कार्यक्रमाच्या नवीन भागात आपले मनपूर्वक स्वागत. आज आपण मार्क शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. या अध्यायात प्रभू येशू दृष्टांताद्वारे देवाच्या राज्याची सत्य शिकवतो. बी पेरणाऱ्याच्या दृष्टांतातून तो सांगतो की देवाच्या वचनाचे फळ आपल्या अंतःकरणाच्या स्थितीवर अवलंबून असते. मोहरीच्या दाण्याच्या दृष्टांतातून देवाचे राज्य लहान सुरुवातीपासूनही आश्चर्यकारकरित्या वाढते हे दिसते. शेवटी वादळ शांत करून येशू आपल्या शिष्यांना विश्वासाचे महत्त्व शिकवतो. या अभ्यासातून आपण देवाच्या वचनाची फलदायिता, देवाच्या राज्याची वाढ आणि प्रभू येशूच्या सामर्थ्याची ओळख करून घेऊया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण मार्क शुभवर्तमानाच्या 4थ्या अध्यायाचे अध्ययन करणार आहोत. या अध्यायात आपण जे विषय हाताळणार आहोत ते येणेप्रमाणे आहेत. पहिला विषय पेरणाऱ्याचा दाखला, दुसरा दिवा आणि माप यांचा दाखला, तिसरा मोहरीचा दाणा, चौथा येशू वादळ शांत करतो. मार्काच्या या अध्यायात अनेक दृष्टांत आणि वादळ शांत करण्याचा एक चमत्कार नोंदविला आहे. त्यापैकी बहुतेक गोष्टी मत्त्याच्या शुभवर्तमानातही आढळतात, परंतु येथे एक असा दृष्टांत आहे जो मत्तेमध्ये नाही आणि तो या अध्यायाचे वैशिष्ट्य ठरतो. प्रथम पेरणाऱ्याचा दाखला, त्यानंतर त्याचे स्पष्टीकरण, मग इतर दाखले आणि शेवटी एक चमत्कार, अशी या अध्यायाची मांडणी आहे. मार्काचे शुभवर्तमान हे कृतीवर भर देणारे शुभवर्तमान आहे. या अध्यायात चमत्कारापेक्षा दाखले अधिक असले तरी तेही कृती, वाढ आणि देवाच्या राज्याच्या कार्याचे चित्रण करणारे आहेत. त्यामुळे दाखले सांगतानाही मार्काचा भर कृतीवरच राहतो. यावेळेस आपण वाचणार आहोत मार्काचे शुभवर्तमान याचा 4था अध्याय आणि पहिलं वचन. पुन्हा तो समुद्र किनाऱ्यावर शिक्षण देऊ लागला, तेव्हा त्याच्याजवळ फार मोठा समुदाय जमला, म्हणून तो समुद्रातील एका मचव्यात जाऊन बसला आणि सर्व लोक समुद्रकिनारी जमिनीवर होते. मत्ते सांगतो की प्रभू येशू घरातून बाहेर पडून समुद्रकिनारी गेला आणि मचव्यात बसला. ही कृती प्रतिकात्मक आहे. घर हे इस्रायलाच्या घराण्याचे, तर समुद्र हा परराष्ट्रीय लोकांचे प्रतीक मानले जाते. यावरून असे दिसते की प्रभू आपल्या संदेशाचा विस्तार केवळ इस्रायलपुरता न ठेवता सर्व जगाकडे वळवत होता. या दाखल्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी ही पार्श्वभूमी लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. या घटना त्याच्या सेवा कार्याच्या अत्यंत व्यस्त काळात घडल्या. लोकांचा सततचा गराडा आणि अखंड सेवेमुळे तो शारीरिकदृष्ट्या थकत असे. त्यामुळे पुढे आपण पाहतो की समुद्रावरील मचव्यात तो गाढ झोपी गेला होता. वाचूया आपण दुसरं वचन. नंतर तो त्यांना दाखले देऊन पुष्कळ गोष्टी शिकवू लागला आणि शिकवता शिकवता तो त्यांना म्हणाला. प्रभू येशूने लोकांना अनेक गोष्टी शिकवण्यासाठी दाखल्यांचा उपयोग करण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्याच्या 3 वर्षांच्या सेवाकार्याचा सुमारे अर्धा काळ पूर्ण झाला होता. यापूर्वीही त्याने काही प्रतिकात्मक उदाहरणांचा उपयोग केला होता. विहिरीजवळील शम्रोनी स्त्रीला त्याने जीवनाच्या पाण्याविषयी सांगितले होते. आपल्या शिष्यांना तो म्हणाला होता की मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. तसेच पीक कापणीसाठी पिकून तयार झाले आहे असेही त्याने सांगितले होते. डोंगरावरील प्रवचनात त्याने मीठ, प्रकाश, खडकाचा पाया आणि वाळूचा पाया यांचाही उल्लेख केला होता. परंतु ही उदाहरणे दाखले नव्हती. आता मात्र त्याने दाखल्यांद्वारे शिकवण्याची पद्धत अवलंबली आणि पेरणाऱ्याचा दाखला सांगितला. आता आपण पेरणाऱ्याचा दाखला या विषयाचा थोडक्यात अभ्यास करूया आणि यासाठी आपण वाचूया 3रं आणि 4थं वचन. ऐका, पहा, एक पेरणारा पेरणी करण्यास निघाला आणि तो पेरत असताना असे झाले की काही बी वाटेवर पडले, ते पाखरांनी येऊन खाऊन टाकले. बी पडलेल्या या 3 प्रकारच्या जमिनी अशा लोकांचे प्रतिनिधित्व करतात
जे अद्याप तारण पावलेले नाहीत आणि शुभवर्तमानाचा स्वीकार करीत नाहीत. ते देवाचे वचन ग्रहण करीत नाहीत. काहींची अंतकरणे वाटेवरील जमिनीसारखी असतात. तेथे पडलेले बी पक्षी खाऊन टाकतात. म्हणजेच सैतान येऊन त्यांच्यापासून देवाचे वचन हिरावून घेतो. काहींची अंतकरणे खडकाळ जमिनीसारखी असतात. ते वचन आनंदाने स्वीकारतात, परंतु त्यांना मूळ नसल्यामुळे संकट किंवा छळ आला की ते लगेच मागे फिरतात. तर काहींची अंतकरणे काटेरी जमिनीसारखी असतात. संसाराची चिंता, धनाचा मोह आणि इतर अनेक वासनांमुळे देवाचे वचन दाबले जाते आणि ते निष्फळ ठरते. परंतु काही अंतकरणे सुपीक जमिनीसारखी असतात. ते देवाचे वचन ऐकतात, स्वीकारतात आणि त्यापासून पुष्कळ फळ उत्पन्न करतात. मार्काचं शुभवर्तमान 4 अध्याय आणि 8 वचन आपण वाचूया. काही बी चांगल्या जमिनीत पडले, ते उगवले, मोठे झाले व त्याला पीक आले आणि त्याचे 30 पट, 60 पट, 100 पट असे उत्पन्न आले. येथे केवळ 4थ्या प्रकारची जमीन सुपीक आहे. ती त्या लोकांचे प्रतिनिधित्व करते जे देवाचे वचन स्वीकारतात आणि तारण पावतात. तथापि फळ देण्यामध्येही भिन्न प्रमाण दिसून येते. काही 30 पट, काही 60 पट तर काही 100 पट फळ देतात. याची आठवण आपल्याला त्या प्रसंगात होते जेव्हा प्रभू येशू गेतशेमाने बागेकडे जात असताना वरच्या खोलीतील आपल्या शिष्यांना म्हणाला, मी खरा द्राक्ष वेल आहे. त्यानंतर त्याने त्यांना फळ, अधिक फळ आणि पुष्कळ फळ देण्याची इच्छा व्यक्त केली. जसे त्या प्रसंगात त्याच्या लोकांमध्ये फळ देण्याच्या 3 पातळ्या दिसून येतात, तसेच या दाखल्यात देखील 30 पट, 60 पट आणि 100 पट अशा 3 प्रकारच्या फळ देण्याबद्दल उल्लेख करण्यात आला आहे. पुढे आपण जाऊया. 9 वचन. मग तो म्हणाला, ज्याला ऐकण्यास कान आहेत तो ऐको. येथे प्रभू एक गंभीर इशारा देत आहे. जसा रेल्वे क्रॉसिंगच्या फाटकाजवळ थांबा, पहा, ऐका असा इशारा दिलेला असतो, तसाच हा सावध करणारा संदेश आहे. तरीसुद्धा अनेकांनी त्या इशाराकडे दुर्लक्ष केले. हे पुढील वचनावरून स्पष्ट होते. वाचूया आपण 10 ते 12 ही वचने. तो एकांतात असता त्याच्याबरोबर 12 जणांसह ते होते. त्यांनी त्याला दाखल्यांविषयी विचारले. तो त्यांना म्हणाला, देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हालाच दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्व काही दाखल्यांनी सांगता येते, यासाठी की त्यांनी पाहून घ्यावे पण त्यांना दिसू नये, ऐकून घ्यावे पण त्यांना कळू नये, त्यांच्या मनाचा पालट होऊ नये व त्यांना क्षमा मिळू नये. काही लोकांना हा दृष्टांत अजिबात समजला नव्हता. त्यांनी विचारल्यावर प्रभू येशूने दिलेलं उत्तर प्रथमदर्शनी काहीसे गूढ वाटते. त्याचे कारण असे की त्या वेळेपर्यंत धार्मिक पुढाऱ्यांनी त्याची शिकवण नाकारली होती आणि बहुतेक लोक आध्यात्मिक सत्यांविषयी उदासीन झाले होते. त्यांना त्याचे चमत्कार आकर्षक वाटत होते, परंतु त्यांचा आध्यात्मिक अर्थ समजून घेण्याची इच्छा नव्हती. म्हणून प्रभूने दाखल्यांद्वारे शिकवायला सुरुवात केली. जे धार्मिकतेचे भुकेले व तहानलेले होते त्यांना सत्य समजावे आणि ज्यांची अंतकरणे कठीण झाली होती त्यांच्यापासून ते लपून राहावे, हा त्यामागील उद्देश होता. हाच विचार प्रेषित पौलाने 1 कोरिंथकरास पत्र याचा 2 अध्याय आणि 9 ते 14 या वचनांमध्ये मांडलेला आहे. कृपया आपण ही वचने नंतर वाचावीत. देवाने आपल्या आत्म्याद्वारे आपले सत्य प्रकट केले. नैसर्गिक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही, कारण त्या त्याला मूर्खपणाच्या वाटतात. त्या केवळ आत्मिक रीतीनेच समजू शकतात. हे तत्व आजही तितकेच सत्य आहे. आध्यात्मिक सत्य समजावून सांगण्यासाठी अनेक मार्गांचा उपयोग करता येतो, परंतु ज्याच्या अंतकरणात सत्य जाणून घेण्याची इच्छा आहे त्यालाच पवित्र आत्मा ते सत्य स्पष्ट करून सांगतो आणि ते त्याच्या जीवनात जिवंत वास्तव बनवतो. आपण अनेकदा असे म्हणतो, तुम्ही जर ख्रिस्ताचा तारणारा म्हणून स्वीकार केला नाही तर तुम्ही नाश पावाल. परंतु पवित्र शास्त्रानुसार सत्य असे आहे की ख्रिस्ताशिवाय मनुष्य आधीपासूनच हरवलेला आहे. प्रश्न इतकाच आहे की तो प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करून तारण प्राप्त करतो की त्याच हरवलेल्या अवस्थेत राहतो.
देवाच्या वचनाविषयीची त्याची प्रतिक्रिया आणि प्रभू येशूचा स्वीकार किंवा नकार यावर त्याचे भवितव्य अवलंबून आहे. काहींना हे केवळ तात्विक वाटू शकते, परंतु तसे नाही. हे सत्य जीवनातील वास्तवाशी संबंधित आहे आणि एका साध्या अनुभवातून हा महत्त्वाचा धडा स्पष्ट होईल. एका कुटुंबाने विमान प्रवासाच्या वेळी ज्या विमान कंपनीच्या तिकिटांचा आगाऊ आरक्षण म्हणजे ॲडव्हान्स बुकिंग केले होते, त्या कंपनीचा अचानक संप सुरू झाल्यामुळे काढलेली तिकिटे चालतील की नाही अशी शंका आल्यामुळे कुटुंब प्रमुखाने विमानतळावर फोन केला. तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की तीच तिकिटे चालतील, तुम्ही विमानतळावर या. दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवून योग्य वेळी विमानतळावर गेल्यामुळे त्यांचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण झाला. तो विश्वास निराधार नव्हता, कारण तो विश्वासार्ह माहितीवर आधारित होता. पेरले जाणारे बी हे देवाचे वचन आहे. आज तुमचे अंतःकरण कोणत्या प्रकारच्या जमिनीसारखे आहे? ते काटेरी जमिनीसारखे आहे की एका पायवाटेसारखे आहे जिथे बी टिकत नाही, की सुपीक जमिनीसारखे आहे जेथे ते पडते आणि फळ देते? हाच सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व लोक स्वभावतः हरवलेल्या अवस्थेत आहेत. देवाच्या वचनाचा स्वीकार किंवा नकार केल्यानेच मनुष्य एकत्र तारण प्राप्त करतो किंवा हरवलेल्या अवस्थेतच राहतो. यानंतर प्रभू येशू 20व्या वचनापर्यंत पेरणाऱ्याच्या दाखल्याचे स्पष्टीकरण देतो. मार्कचे वर्तमान याचा 4था अध्याय आणि 13 ते 20 ही वचनं आपण आता वाचणार आहोत. तो त्यांना म्हणाला, हा दाखला तुम्हाला समजला नाही काय? तर मग सर्व दाखले कसे समजतील? पेरणारा वचन पेरतो. वाटेवर वचन पेरले जाते. तेथील लोक हे आहेत की त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात, तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्या कारणाने ते अल्पकाळ टिकाव धरतात. मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात. काटेरी झुडपात पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून घेतात व नंतर प्रपंचाची चिंता, द्रव्याचा मोह व इतर गोष्टींचं लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की ते वचन ऐकून ते स्वीकारतात. मग कोणी 30 पट, कोणी 60 पट, कोणी 100 पट असे पीक देतात. या दाखल्याचा अर्थ थोडक्यात असा आहे: पेरणारा म्हणजे मनुष्याचा पुत्र आणि बी म्हणजे देवाचे वचन. वाटेवर पडलेले बी खाणारे पक्षी म्हणजे सैतान. खडकाळ जमिनीप्रमाणे अंतःकरण असलेले लोक ते आहेत जे संकट किंवा छळ आल्यावर देवापासून दूर जातात. हे देह स्वभावाचे चित्र आहे आणि आजही अनेक जण देहाच्या इच्छांमुळे देवापासून दूर राहतात. काटेरी जमिनीप्रमाणे अंतःकरण असलेले लोक ते आहेत जे जगाच्या चिंता, धनाचा मोह आणि इतर गोष्टींमुळे देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करतात. हे जगाच्या प्रभावाचे चित्र आहे आणि आज अनेक जण त्याच कारणामुळे देवापासून दूर राहतात. परंतु सुपीक जमिनीप्रमाणे अंतःकरण आलेले लोक ते आहेत जे देवाचे वचन मनापासून स्वीकारतात, तारण पावतात आणि फळ देतात. तरीही त्यांच्या फळ देण्यामध्ये वेगवेगळे प्रमाण दिसून येते. काहीजण 30 पट, काहीजण 60 पट, तर काहीजण 100 पट फळ देतात. अशा प्रकारे हा दाखला देवाच्या वचनाचा मनुष्याच्या मनावर पडणाऱ्या प्रभावाची आणि त्याला मनुष्य देत असलेल्या प्रतिसादाची जिवंत शिकवण देतो. आता आपण दिवा आणि माप हा दाखला थोडक्यात अभ्यासणार आहोत आणि यासाठी आपण वाचूया मार्काचे शुभवर्तमान 4था अध्याय आणि 21 आणि 22 वचन. आणखी तो त्यांना म्हणाला, दिवा मापाखाली किंवा पलंगाखाली ठेवण्यासाठी आणतात काय? दिवठाणीवर ठेवावा म्हणून आणतात ना? कारण उघडकीस येऊ नये अशा हेतूने काहीही झाकलेले नसते आणि प्रसिद्धीस येऊ नये अशा हेतूने काहीही गुप्त राखलेले नसते. या दाखल्यात दिवा आणि त्याच्या प्रकाशाची शिकवण दिली आहे. प्रकाश जबाबदारी निर्माण करतो. जो देवाचे सत्य स्वीकारतो त्याने त्या सत्यानुसार चालले पाहिजे.
देवाने जितका प्रकाश दिला आहे तितकीच आपली जबाबदारीही वाढते. आपण सर्वजण शुभवर्तमानाचा प्रकाश मिळवण्यापूर्वी आध्यात्मिक अंधारात होतो. अनेकांना असे वाटते की मनुष्य केवळ दुर्बलतेमुळे किंवा अज्ञानामुळे पापी आहे. परंतु प्रेषित पौल रोमकरास पत्र अध्याय 1 मध्ये स्पष्ट सांगतो की लोकांनी देवाला ओळखूनही त्याचा देव म्हणून गौरव केला नाही. त्यामुळे मनुष्य जाणीवपूर्वक पाप करतो. म्हणूनच देवाच्या प्रकाशाला दिलेला आपला प्रतिसाद अत्यंत महत्त्वाचा आहे. ख्रिस्ताशिवाय मनुष्य हरवलेलाच आहे. जर त्याने जगाचा प्रकाश असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला नाही तर तो हरवलेल्या अवस्थेतच राहतो. पुढे आपण जाऊया. 23वे वचन. कोणाला ऐकण्यास कान आहेत तर तो ऐको. हीच विश्वासाची कृती आहे. देव मनुष्याकडून अशा विश्वासपूर्ण प्रतिसादाची अपेक्षा करतो. विश्वास म्हणजे देवाने जे सांगितले आहे त्यानुसार कृती करणे. हे आजही तितकेच महत्त्वाचे आहे. याचे साधे उदाहरण म्हणजे विमान प्रवास. तिकीट हातात असूनही केवळ त्यावर विश्वास ठेवून विमानतळावर बसून राहिल्याने प्रवास पूर्ण होत नाही. प्रवाशाने त्या विश्वासानुसार उठून विमानात चढले पाहिजे, तेव्हाच तो आपल्या इच्छित स्थळी पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणे म्हणजे केवळ त्याच्याविषयी माहिती असणे नव्हे, तर त्याच्यावर पूर्ण भरोसा ठेवून त्याचा स्वीकार करणे आणि त्याच्या वचनाप्रमाणे चालणे होय. हाच खरा विश्वास आहे. आता आपण वाढणारे बी या विषयाचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत आणि त्यासाठी आपण 26 ते 29 वचने वाचूया. आणखी तो म्हणाला, परमेश्वराचे राज्य असे आहे की जणू काय एखादा माणूस जमिनीत बी टाकतो, रात्री झोपी जातो, दिवसा उठतो आणि ते बीज रुजते व वाढते. पण हे कसे होते हे त्याला कळत नाही. जमीन आपोआप पीक देते. पहिल्याने अंकुर, मग कणीस, मग कणसात भरलेला दाणा. पीक तयार झाल्यावर तो लगेच विळा घालतो, कारण कापणीची वेळ आली आहे. हा प्रभू येशूने सांगितलेला एक वैशिष्ट्यपूर्ण दाखला आहे आणि त्याची नोंद केवळ मार्कानेच केली आहे. हा देखील कृती आणि वाढ दर्शवणारा दाखला आहे. या दाखल्यात देवाच्या राज्याचा उल्लेख आहे. पवित्र शास्त्रात देवाचे राज्य आणि स्वर्गाचे राज्य हे दोन्ही शब्द प्रयोग आढळतात. अनेक ठिकाणी ते समान अर्थाने वापरले गेले असले तरी ते पूर्णपणे समान नाहीत. देवाचे राज्य ही व्यापक संकल्पना असून त्यात सर्व सृष्टीचा समावेश होतो. तर स्वर्गाचे राज्य म्हणजे पृथ्वीवरील देवाची सत्ता. त्यामुळे स्वर्गाचे राज्य हे देवाच्या राज्याचाच एक भाग आहे. या दाखल्यात प्रभू येशू बीच्या वाढीविषयी सांगतो. आजही बी कसे उगवते, वाढते आणि फळ देते या मागील जीवनाचे गूढ मनुष्य पूर्णपणे उलगडू शकलेला नाही. हा दाखला देवाच्या सामर्थ्याची आणि त्याच्या कार्याची साक्ष देतो. लहानशा बीजातून मोठे पीक उगवते. तसेच देवाचे कार्यही अनेकदा लहान प्रारंभापासून सामर्थ्याने वाढत जाते. वसंत ऋतू सुरू होताच सर्वत्र निसर्गात नवजीवन दिसू लागते. झाडांना पालवी फुटते, फुले उमलतात आणि शेतकरी पेरणीची तयारी करतात. बी कसे वाढते हे मनुष्य पूर्णपणे समजू शकला नसला तरी देवाने निर्माण केलेले जीवनाचे सामर्थ्य शांतपणे आणि प्रभावीपणे कार्य करीत असते. त्याचप्रमाणे देवाचे राज्यही मानवी नजरेला न कळत परंतु देवाच्या सामर्थ्याने सतत वाढत राहते. हा दाखला आपल्या अंतःकरणात आणि जीवनात कार्य करणाऱ्या देवाच्या वचनाच्या सामर्थ्याचे सुंदर चित्रण करतो. देवाचे वचन शांतपणे परंतु प्रभावीपणे कार्य करते आणि योग्य वेळी फळ देते. हा खरोखरच एक अत्यंत अर्थपूर्ण दाखला आहे. आता या अध्यायातील बीजाविषयीचा तिसरा दाखला आपल्या समोर येतो. आता आपण मोहरीचा दाणा या विषयी थोडक्यात अभ्यास करणार आहोत आणि त्यासाठी आपण मार्काचं शुभवर्तमानाचा 4था अध्याय आणि 30 ते 34 ही वचनं आपण वाचणार आहोत. आणखी तो म्हणाला, आपण देवाच्या राज्यास कशाची उपमा द्यावी अथवा कोणत्या दाखल्यात ते मांडावे. ते मोहरीच्या दाण्यासारखे आहे. तो जमिनीत पेरतेवेळी पृथ्वीवरील सर्व दाण्यांमध्ये
जरी बारीक असला तरी पेरल्यावर उगवून सर्व झाडपाल्यांमध्ये मोठा होतो आणि त्याला अशा मोठमोठ्या फांद्या फुटतात की आकाशातील पाखरांना त्याच्या सावलीत वस्ती करता येते. असले पुष्कळ दाखले देऊन त्यांच्या ग्रहणशक्तीप्रमाणे तो त्यांना संदेश देत असे आणि दाखल्या वाचून तो त्यांच्याबरोबर बोलत नसे. तथापि एकांतात तो आपल्या शिष्यांना सर्व काही समजावून सांगत असे. मोहरी हे अन्न नाही, तो एक मसाला आहे आणि मोहरीच्या दाण्याचे मोठे जाड होणे हे अनैसर्गिक आहे. हे ख्रिस्ती धर्माच्या बाह्य वाढीचे चित्र आहे, ज्यात मोठाल्या संस्था, चर्चेस, मोठे कार्यक्रम यांचा समावेश होतो. या सर्व मानवी शक्तीने निर्माण केलेल्या गोष्टी आहेत, पवित्र आत्म्याने नाही. फांद्यांवर बसणारे पक्षीसुद्धा चांगले नाहीत, ते सैतानाचे प्रतिनिधित्व करतात. आता आपण येशू वादळ शांत करतो या विषयाचा थोडक्यात अभ्यास करूया. यानंतर प्रभू येशूने शिक्षण देणे थांबवले आणि तो आपल्या शिष्यांसह समुद्रावर गेला. सततच्या सेवा कार्यामुळे तो शारीरिकदृष्ट्या थकला होता, म्हणून तो मच्छवात झोपी गेला. त्यानंतर समुद्रावरील वादळ शांत करण्याचा त्याचा सामर्थ्यशाली चमत्कार घडला. वाचूया आपण 35 ते 41 ही वचने. त्याच दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला, आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मच्छव्यात होता तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरेही मच्छवे त्याच्याबरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मत्स्यवावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उश्वास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी, आपण बुडत आहोत, तरी आपणाला काहीच वाटत नाही काय? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटले, उगा राहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाले. नंतर तो त्यांना म्हणाला, तुम्ही इतके का घाबरला? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकांना म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र देखील याचे ऐकतात. या चमत्कारामुळे शिष्यांना भीती का वाटली? केवळ प्रभू येशू ख्रिस्ताने वादळ शांत केले म्हणून नव्हे, तर त्याच्या आज्ञेचे समुद्राने तत्क्षणी पालन केले हे पाहून ते घाबरले. एका क्षणात वादळ थांबले आणि सर्वत्र गाढ शांतता पसरली. या अद्भुत सामर्थ्यामुळे शिष्य भयचकित झाले. या प्रसंगातून आपण एक मौल्यवान धडा शिकतो. परमेश्वर अनेकदा आपल्या जीवनात संकटे आणि वादळे येऊ देतो, जेणेकरून आपण त्याच्यावर अधिक विश्वास ठेवावा, त्याच्या अधिक जवळ जावे आणि त्याला अधिक चांगल्या रीतीने ओळखावे. एडवर्ड हुपर यांनी एक सुंदर गीत लिहिले आहे. गीतामध्ये म्हटले आहे, येशू माझ्या तारणाऱ्या, तूच माझा नावाडी हो. जीवनाच्या वादळी समुद्रातून मला सुरक्षितपणे पार ने. माझ्यासमोरील लाटा मला अज्ञात आहेत. लपलेले खडक आणि धोकादायक उथळ जागा मला दिसत नाहीत. मार्गदर्शक नकाशा आणि दिशा दाखवणारे होका यंत्र तुझ्या जवळच आहे. येशू माझ्या तारणाऱ्या, तूच माझा नावाडी हो. प्रियानो, येथे आपण थांबणार आहोत. आपण विचार करूया की काय माझ्या जीवनात वादळ आहे? काय माझ्या जीवनात वादळांना आज्ञा करणारा येशू आहे? आपण प्रार्थना करूया. आमच्या जीवनातील वादळांना शांत करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो, तुझे आभार मानतो. होय प्रभूजी, आज पुन्हा एक वार तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोललेला आहेस. तू आम्हाला दाखवून दिलेला आहेस की तू सामर्थ्याने युक्त असा आमचा जिवंत परमेश्वर आहेस. होय प्रभू येशू, वादळांना शांत करणारा तू आमचा देव आहेस. प्रभूजी, आज आम्ही आमच्या जीवनाचं परीक्षण करतो आणि खरंच तू आमच्या जीवनामध्ये आहेस का हे पडताळून पाहतो. प्रभू, आम्हाला ठाऊक आहे आमच्या संकटाच्या वेळेस आम्ही तुझ्याकडे धाव घेतो, परंतु बापा, आमच्या विपुलतेमध्ये आम्ही तुझ्यापासून दूर असतो. आम्ही जगातील गोष्टींमध्ये रममान असतो. परंतु आज आम्ही पुन्हा एक वार तुझ्याकडे आमची दृष्टी लावण्याचा प्रयत्न करतो. तू आमचा स्वीकार कर, तू आम्हाला आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गौरवी नावात हे प्रार्थना विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताची कृपा आपणाबरोबर सदैव असो.
प्रियांनो, आजच्या अभ्यासातून आपण शिकलो की देवाचे वचन केवळ ऐकणे नव्हे तर विश्वासाने स्वीकारून त्याप्रमाणे जगणे आवश्यक आहे. चांगल्या भूमीसारखे अंतःकरणच आध्यात्मिक फळ देते. मोहरीच्या दाण्याच्या दृष्टांतातून आपण समजलो की देवाचे कार्य लहान सुरुवातीपासून मोठे फळ देते. समुद्रावरील वादळ शांत करण्याच्या प्रसंगातून आपण पाहिले की कोणत्याही संकटात प्रभू येशू आपल्याबरोबर असतो आणि त्याच्यासाठी काही अशक्य नाही. पुढील भागात आपण मार्क शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायातील दुष्ट आत्म्यापासून मुक्तता, आजारी स्त्रीचे आरोग्य आणि याईराच्या मुलीला जिवंत करण्याच्या घटनांचा अभ्यास करू. तोपर्यंत देवाच्या वचनात स्थिर राहा, प्रभूवर विश्वास ठेवा. पुन्हा भेटूया. धन्यवाद. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय सी. प्रेषितांच्या सर्व याद्यांमध्ये शिमोन पेत्राचे नाव प्रथम येते. आजचा प्रश्न, वाटेवर पडलेले बी खाणारे पक्षी म्हणजे कोण? ए. सैतान, बी. सामान्य मनुष्य, सी. अनीतिमान लोक, डी. चिमण्या. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा.